नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट। 22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार। संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत। अजित पवार यांच्याकडे जास्त आमदारांचं बहुमत आहे, तर शरद पवार यांच्याकडे फार कमी आमदारांचा पाठिंबा आहे। असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट पडलेली नाही असं वक्तव्य केलं आहे। त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे। आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत। रोहित पवार यांनी मीडियाला प्रतिक्रिया देत असताना याबाबत गौप्यस्फोट केला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत। अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतोय। 10 ते 12 आमदार आहेत, ते भाजपाच्या चिन्हावर लढायचं म्हणत आहेत। राहिलेले 22 आमदार हे वेगळी भूमिका घेतील। त्यांचं म्हणणं असेल की शरद पवारांसोबत चला, मग त्यांच्या पक्षात कोण राहील असा सवाल करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे। अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील। बंद खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतील आमचं ऐकावं लागेल। अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा मिळतील। अमित शहांचं त्यांना ऐकावंच लागेल। पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य असेल असं नाही, असंही रोहित पवार म्हणाले। बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल। अमित शहा नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतं, कारण त्यांना लोकांची भीती आहे। बारामतीची जनता ही पवारांच्या आणि विचारांच्या पाठीशी राहील। वेगवेगळे सर्वे असतात, मात्र महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील, 18 ते 20 जागा महायुतीत मिळतील असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। तर यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं या बाबतीत हे कमेंट करून नक्की कळवा। आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा चॅनलला आता सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, कारण नवीन आलेला व्हिडिओ बेल बटन प्रेस केल्यामुळे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो। धन्यवाद।